मसूर. गॉड, फ्राईड राईस बनवायला एवढं सगळं लागतं? निशी, रूम चुकलीस का? अगं हे स्वयंपाकघर आहे आणि तुमची रूम तिकडे आहे. काकू, चेष्टा करताय ना माझी? हो. मी प्रयत्न करते ना स्वयंपाक करायचा. एनकरेज पण नाही करत आहे कोणी. मी शिकतेय ना. शिक हा, शिक. खाण्याजोगा स्वयंपाक कसा करायचा ते नक्की शिक. काकू, तुम्ही शिकवा ना. मी काय शिकू? काहीतरी वेगळं करायला. वेगळं? तू काहीही बनव, ते आपोआप वेगळं होईलच. काकू, तसं नाही. छान काहीतरी बनवायला शिकवा, युवीला बनवायला. मनवायला? तुमचं पुन्हा काही भांडण झालंय का? एक मिनिट, तू पुन्हा काही प्लॅन वगैरे बनवलायस का? प्लान नाही, नाही, अजिबात नाही. मी असं कधी काही करते का? नाही नाही, आम्ही दररोज बघतो ना. आता सांग, नक्की काय केलंयस? नाही काकू, खरंच खरंच काही नाही. मी सहज विचारलं. म्हणजे असं कधी कधी होतं ना की आपल्याला वाटतं की आपण काहीतरी चुकीचं केलंय आणि आपण आपल्या नवऱ्यालाही चुकीचं समजत होतो. पण खरं तर आपला नवरा देव माणूस आहे, खूप चांगला आहे, अगदी पती परमेश्वर आहे. तर मग सॉरी म्हणायला काय करायचं? डान्स. निशी, तू काही चुकीचं वागली आहेस का? युवराज असा विचार का करेल? कारण काकू, जर मी यांना सांगितलं तर ह्या जाऊन पद्मिनी मम्माला सांगतील आणि मग पद्मिनी मम्मा नाही काय? नाही, असं काही नाहीये काकू. म्हणजे नवरा बायको मध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर होत असतात, है ना? म्हणून आणि मला काहीतरी करायचंय. युवी असं एकदम खुश होईल असं. अगं वेडे, लग्नानंतर नवऱ्याचं पोट कशाने सुटतं? कशाने? अगं वेडे, नवऱ्याला कसं खुश करायचं ते मी तुला सांगते. काकू, थँक्यू सो मच. तुम्ही किती गोड आहात. बरोबर, मी सांगितलंय तसं कर आणि नीट कर. आलेच मी. तुम्ही सांगितलं तसंच करेल. माझा युवी जगातला बेस्ट नवरा आहे आणि त्याच्यासाठी मी काहीही करेन.